इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 2 येथील रोटरी मिडटाऊन हॉलची दुरवस्था समोर आली असून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मनोज शेलार यांनी हॉलची पाहणी करत संबंधित परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पाहणीदरम्यान संपूर्ण हॉलमध्ये गळती होत असल्याचे तसेच हॉलमध्ये वीज व पंख्यांची सुविधाही उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी मनोज शेलार यांनी महापालिकेच्या मालमत्ता विभाग प्रमुख छाया डांगळे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून जाब विचारला. त्यावर डांगळे यांनी संबंधित हॉलची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली असून मागील महिन्यातही रिपेरिंगचे काम पूर्ण झाल्याचे सांगितल्याचा दावा शेलार यांनी केला. मात्र प्रत्यक्ष पाहणीत हॉलची अत्यंत खराब अवस्था दिसून आल्याने दुरुस्तीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे शेलार यांनी म्हटले. तसेच मालमत्ता विभागातील काही अधिकारी मुद्दाम महापालिकेचे हॉल खराब अवस्थेत ठेवतात, जेणेकरून नागरिकांनी खासगी हॉलचा वापर करावा असा आरोप त्यांनी केला. यासोबतच महापालिकेच्या मालमत्ता विभागातील अधिकारी आणि खासगी हॉल चालक यांच्यात साटेलोटे असल्याचा गंभीर आरोपही मनोज शेलार यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. उल्हासनगर महानगरपालिके मालमत्ता विभागाकडे आज ज्या मालमत्ता आहेत त्याची संपूर्ण डागडुजी कुठेच झालेली नाहीये. त्याच्यानंतर आज आम्ही रोटरी मिडटाऊन, जो गोल मैदानला माननीय खासदार साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर जो रोटरी मिडटाऊन आहे तो वेगवेगळ्या स्लॉटमध्ये बुकिंग ऑनलाईन दाखवलेला आहे. आम्ही एक कार्यक्रमानिमित्त तो बुक केला होता आणि काल आम्ही पाहणी केली त्या रोटरी मिडटाऊनमध्ये. तर पूर्ण तो हॉल जो आहे तो पूर्ण गळतोय. तिथे लाईट नाही आहेत, फॅन नाही आहेत आणि यामुळे मी संबंधित विभाग प्रमुख, मालमत्ता विभाग प्रमुख श्रीमती छाया डांगळे मॅडमांना फोन केला. तर त्यांनी सांगितलं की नाही, ते आता बनवून घेतलेलंच होतं. गेल्या महिन्यामध्ये आम्ही रिपेरिंग केलं होतं. पण आज जर आपण ती परिस्थिती पाहिली असाल, तो व्हिडिओ तुम्ही स्वतः देखील घेतलेला आहे, तर पूर्ण गळतं आहे. आणि आज उल्हासनगर महानगरपालिकेच्या सर्व मालमत्ता ज्या आहेत यांनी त्याचं परीक्षण केलं पाहिजे. आणि त्याच्याकडे तिथे सुपरवायझर नाहीये त्या रोटरी मिडटाऊनला किंवा वॉचमन नाहीये. महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागातून आम्हाला ती स्वतः चावी घ्यायची, स्वतः तिथे जायचं, स्वतः तो लॉक ओपन करायचा. कार्यक्रम झाल्याच्यानंतर स्वतः परत महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागाला ती चावी आणून द्यायची. म्हणजे प्रशासन किती उदासीन आहे. ते भाडे तत्वावरती आम्हीच घ्यायचं, महानगरपालिकेला करोडोपती पैसा द्यायचा. मालमत्ता कोणाची? तर उल्हासनगर महानगरपालिकेची, म्हणजे आमचीच. एवढं सगळं होऊन देखील त्यांना सुशोभीकरण करता येत नाहीयेत, टिकवता येत नाहीयेत. मला तर कधी कधी असं वाटतं की मालमत्ता विभागातले जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं आणि खाजगी जे हॉलवाले आहेत त्यांचं काहीतरी साठवलोटा आहे की काय. म्हणजे मालमत्ता महानगरपालिकेची जी आहे ती खूप वाईट परिस्थितीत ठेवल्यामुळे सर्व उल्हासनगरमधील सर्वसामान्य जनता ही त्या खाजगी हॉलवाल्यांकडे जाईल. तरी माझी माननीय आयुक्त आणि महापौर मॅडम, उपमहापौर साहेब यांना एकच विनंती आहे की महानगरपालिकेच्या ज्या काही मालमत्ता आहेत त्याचं संरक्षण करा, जतन करा. जशा काही शाळा पण आहेत त्यांना रिनोव्हेट करा, खूप चांगलं करा, जेणेकरून उल्हासनगर महानगरपालिकेतल्या परिसरातील नागरिकांना त्याचा उपभोग घेता येईल. धन्यवाद.